खालापूर तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखरवाडी धरणावर वर्षा सहलीसाठी आलेल्या तरुणांच्या पावसाळी पर्यटन जीवावर बेतलंय। पोखरवाडी येथे असलेल्या धरणात बुडून मुंबईतील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र तेथेच त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती मिळत आहे। ईशांत यादव, आकाश माने वय वर्ष 26, रनोद बंदा वय वर्ष 20 अशी धरणात बुडून मृत झालेल्या तरुणांची नावं असल्याचं समजतं। तर एकलव्य सिंग याला पाण्याबाहेर काढून गंभीर अवस्थेत चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। मुंबईतील वेगवेगळ्या भागातून 35 ते 40 तरुण पर्यटनासाठी एका लक्झरी बसमधून या धरणावर आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। पोखरवाडी धरण हा पर्यटनासाठी धोकादायक असल्याचं स्थानिक सांगतात। दिसायला अतिशय रम्य असलेल्या या ठिकाणी पाण्याच्या मधोमध मोठा भोवरा असून त्याच्या जवळपास गेल्यास पाणी आत खेचतं आणि पोहणारा कितीही पट्टीचा असला तरी तो तळ गाठतो, अशी माहिती स्थानिकांमार्फत मिळत आहे। आजपर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये अनेकांचे जीव गेल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद खोपडे, ASI बहाडकर, वावरले तलाठी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। गुरुनाथ साठेलकर यांनी अपघातग्रस्त मदत टीम आणि स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले। हे तरुण नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत, ते कोणत्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आहेत याचा शोध आता पोलीस घेत असून उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।